प्रेज द लॉर्ड, शालोम टू एव्हरीवन. प्रभू येशूच्या मधुर नामामध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. प्रचलित बायबल स्टडी, परमेश्वराचा न्याय, जजमेंट ऑफ गॉड. आपण पाहत आहोत देवाचा 9वा न्याय, वधस्तंभावर झालेला न्याय, जजमेंट ॲट कॅल्वरी. काल जसं आपण पाहिलं, पापी लोकांच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर यावं लागलं आणि तो देवाचा एकुलता एक पुत्र या भूतलावर आला आणि स्वतःच्या मरणाने पापी लोकांच्या तारणासाठी एक नवीन मार्ग त्याने उघडला. आज पण आपण पाहणार आहोत येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे जे पापाच्या दासत्वात आहे त्यांना सुटका मिळाले आणि त्याचप्रमाणे ज्यांना मरणाची भीती वाटते प्रभूने त्यांना कसं स्वतंत्र केलं. तर आज पण माझं व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकताना ज्यांना मरणाची भीती आहे, परमेश्वर आज त्यांना या व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे मुक्त करणार आहे. काल जसं आपण पाहिले येशूचा जन्म व आपल्या सर्व मानव जातीची मुक्ती. आता आपण पाहू नेमके येशूने आमचे तारण तर केले, हो, आणि त्याचप्रमाणे त्या वधस्तंभावर एका बाजूने वधस्तंभातून मरणाने सैतानाच्या अधिकाराखाली असणाऱ्यांना त्याने सोडविलेले. जितके लोक सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होते त्यांना तर सोडवलेच प्रभू येशू ख्रिस्ताने, तर दुसऱ्या बाजूने लोकांना तारण मिळत आहे आणि लोकांना कसं प्रभू मुक्ती देत आहे हे आपण आजच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये पाहणार आहोत. तर प्रियांनो, या आपण वाचूया इब्री लोकास लिहिलेले पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 14. बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 2 अँड वर्स 14. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. प्रभूला धन्यवाद असो. तर आपण या ठिकाणी आता वाचलेलं आहे, जे मरणाच्या अधिकाराखाली होते, जे मरणाच्या सत्ताखाली होते, प्रभूने त्यांना मुक्ती दिलेली आहे. त्या अर्थी तोही रक्तमांसाचा झाला म्हणजे येशू ख्रिस्त आपल्यासाठी सारखा मनुष्य झाला. त्याचा हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. म्हणजे मरणाचं जे पॉवर होतं, सैतानचे सुरुवातीला पाप करवलं माणसाला आणि पाप केल्यानंतर पापाचा दंड मरण हे त्याला मिळालं. कारण एदेन बागेत परमेश्वर आदमाला बोलला ना, तो माती आहे, तो मातीत जाशील. मग या मागे सैतानाचा प्लॅन असा होता की मनुष्यावर या मरणाच्या द्वारे राज्य केले पाहिजे. पण येशू ख्रिस्त येऊन वधस्तंभावर मरण पावला आणि मरणावर ज्या सैतानाला सत्ता होती प्रियानो, त्याची सत्ता त्यांनी शून्य करून टाकली. म्हणजे सत्ता म्हणजे अधिकार. जो सैतानाने अधिकार मानवावर घेतला होता एदेन बागेतून पाप माणसा करवी करून, त्या सत्तेतून माणसाला बाहेर आणण्यासाठी हिब्रू 2:14 प्रमाणे जे आता आपण वचन पाहिलेले त्याने शून्य केले. आता बघा, पुढचं वचन पण खूप महत्त्वाचं आहे. तर त्याने फक्त त्याच्यातूनच हे केलं नाही, तर मरणाच्या भयापासून पण सोडवलेलं आहे. आपण वाचूया इब्री लोकास लिहिलेलं पत्र 2रा अध्याय 15 वचन, हिब्रूज चॅप्टर 2 अँड वर्स 15. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. बघा, इथं दिलेले मरणाच्या भयाने आयुष्यभर दासत्व होते त्यांना मुक्त करावे म्हणून येशू वधस्तंभावर मारला गेलेला आहे. जे मरणाच्या भयात होते, प्रिय बंधू बहिणींनो, आज जितके लोक माझं व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकत आहात, जर तुमच्यापैकी कोण मरणाच्या भयात आहे तर हिब्री 2:15 प्रमाणे प्रभूने तुम्हाला मरणाच्या भयातून सोडविले आहे. त्याच्या स्वतःच्या मरणाने तुम्हाला मरणाच्या भयातून त्याने सोडविलेले आहे. आता मरणाची भीती तुम्ही बाळगू नका. जर मरणाची भीती वाटत असेल,
छाती दुखत आहे आणि त्याच्या डाव्या साईडला दुखलं तर मग विचारूच नका आमचं सोंग. अशा एक ना अनेक कारणं आहेत प्रियानो. माणूस भीतो, घाबरतो आणि लगेच विचलित होऊन जातो. अशा जितके लोक भयामध्ये आहेत त्या सर्वांना असं माझं सांगणं आहे, हिब्री 2:15 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सुटका केलेली आहे. त्याने आपल्याला मुक्ती दिलेली आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर ज्यांना ज्यांना मरणाची भीती वाटते, आज मी त्यांना आणखी थोडंसं मार्गदर्शन करू इच्छितो की तुम्हाला हिब्री 2 प्रमाणे मुक्ती मिळालेली आहे मरणातून. पण ती मुक्ती तुमच्यापर्यंत कसं येणार? त्याच्यासाठी पहिली गोष्ट, हिब्री 2:15 तुम्ही विश्वास करा आणि त्याचप्रमाणे तुमच्या मुखाने कबुली हवी आहे. कोणती कबुली आहे? ते स्तोत्र 118 आणि वचन 17ची कबुली तुमच्या मुखातून हवी आहे. Let us focus our eyes to Psalms 118 and verse 17. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. बघा, या ठिकाणी जसं स्तोत्रकर्ता म्हणत आहे, मी मरणार नाही तर मी जगणार आणि परमेश्वराच्या महत्व कृत्याचे वर्णन करणार. होय प्रियांनो, आपण मरणार नाही तर आपण जगणार, परमेश्वराच्या महत्व कृत्याचे आम्ही वर्णन करणार. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. होय प्रिय बंधू बहिणींनो, ही कबुली रोज आपल्या मुखातून असू द्या. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी नुकतंच आपल्या सेवेला सुरुवात केली होती. सेवेमध्ये थोडे दिवस झाले होते फक्त, आणि त्यावेळेस असं झालं की एक आजार माझ्यामध्ये आला आणि तो आजाराने मी पीडित झालो. पुण्याच्या जवळजवळ मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये मला नेण्यात आलं आणि शेवटी मला रुबी हॉल या ठिकाणी टाकण्यात आलं. आणि त्याच ठिकाणी आमच्या घरच्या लोकांची पण आशा मंदावली होती. ते बोलले काही झालं तरी आता हितच होऊ द्या. आम्ही पण वैतागलो. आणि त्यावेळेस प्रियांनो, एक देवाचे सेवक माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला थोडं बरं झालं. आणि मी त्यावेळेस प्रभूजवळ प्रार्थना केली, प्रभू मला आता 2 वर्ष अजून वाढवून दे आणि मला तुझी सेवा करायची आहे. आणि प्रियांनो, असं झालं, मी बरं झालो त्याच्यातनं. आणि मग मी प्रभूच्या सेवेचा मार्ग धरला आणि तो पहिलं वर्ष होता आणि पहिलं वर्ष संपून आता नुकताच दुसरा वर्ष लागत होता. तर त्यावेळेस सैतानाने मला आठवण करून दिली, आता तुझे 2 वर्ष पूर्ण झालेले, आता तू मरणार आहेस. मरणाची भीती मला वाटली आणि कशातच मन लागेना. जेवणात मन लागेना, झोपेत मन लागेना, प्रार्थनेत मन लागेना, उपास प्रार्थनेमध्ये मन लागेना, बायबल वाचनामध्ये मन लागेना. त्यावेळेस एका देवाच्या सेवकाकडे मी या गोष्टी शेअर केले. मग त्या देवाच्या सेवकाने मला स्तोत्र 118 वचन 17 दाखवलं आणि बोललं, या वचनाप्रमाणे तू कबुली कर. मग मी हे वचन कबुली केले. मी मरणार नाही, मी जगणार आणि देवाच्या महत्वकृत्याचे माझ्या सेवेद्वारे मी वर्णन करणार. प्रभूला धन्यवाद असो. त्याच वेळेस परमेश्वराने प्रियांनो त्याच दिवशी त्याच क्षणी मला मुक्ती दिली आणि आज कितीतरी वर्ष झाले त्या गोष्टीला. मी बोललो हे एक्सपिरियन्स होतो 95चा, 1995चा एक्सपिरियन्स मी तुम्हाला बोललो. तेव्हापासून परमेश्वर मला सेवा करायला कृपा देत आहे आणि त्याचे महत्वकृत्याचे वर्णन होत आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग पण परमेश्वराच्या महत्वकृत्याचे वर्णन आहे. तर या आपण पण मरणाच्या भयातून मुक्त होऊया. एका बाजूने त्याने सैतानाचा न्याय केला वधस्तंभातून, दुसऱ्या बाजूने आपल्याला मुक्ती दिलेले. या आपलं जीवन प्रभूला समर्पण करूया. आपण प्रार्थना करू. प्रेमळ पवित्र येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज जितके लोक मरणाच्या भयाने आहे प्रभू, जितके लोक हे व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकत आहे त्या सर्वांना तू मुक्ती दे, तू सर्वांना आशीर्वाद दे, कृपा कर. प्रभू, केलेल्या तुझ्या अनंत उपकाराबद्दल धन्यवाद असो. आम्हा सर्वांना आशीर्वाद दे, कृपा कर. आम्हा सर्वांना तुझ्या स्वर्ग राज्यासाठी तयार कर. ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन.